नमस्कार. आम्ही हे वर्धेची बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत लीड बँकेचं ऑफिस आहे. लीड बँक म्हणजे अग्रणी बँक. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी इंदिरा गांधीच्या काळापासून ही बँक अस्तित्वात आहे. शेतकऱ्याच्या कर्जाचा मुद्दा असो काही बी असो तर ही लीड बँक सोडवत असते. आम्ही लीड बँकेच्या मॅनेजरकडे 8 दिवसाच्या अगोदर आलो. हा पोरगा आहे. याच्या वडिलांच्या नावानं रामदासजी झाडे, रायनार रेहकी, तालुका शेलू, जिल्हा वर्धा इथले शेतकरी आहे. यायचं कर्ज ठीक आहे थकीत आहे. आता यानं CCI या वर्षी पहिलेच पाऊस आला, पीक बरोबर झालं नाही. जो कापूस आला तो CCI दिला, हमी भावात गेला पाहिजे, मार्केटले रेट कमी आहे म्हणून. आणि आता हा कापूस यानं इकला, यानं अकाउंट नंबर दिलं, त्या अकाउंट नंबरवर पैसे नाही टाकले बँके. CCI आधारशी लिंक असलेल्या खात्यावर पैसे टाकले तर टाकले ठीक आहे. त्या खात्यावर होल्ड लावला ठीक आहे बँक ऑफ इंडियाच्या शेलूच्या. आता तिचा मॅनेजर तो साला कुठचा UP बिहारचा आहे का माहिती, श्रीवास्तव. आम्ही इथं लीड बँकेच्या चक्र मारून राहिलो, त्याच्याकडे चक्रा मारल्या. कलेक्टरले निवेदन दिलं. शासनाचा GR आहे ठीक आहे, शासनाचा GR आहे. ह्या GR म्हणते ठीक आहे, ह्या GR वर लिहून आहे 9 ऑगस्ट 2025चा GR आहे ठीक आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे 1 वर्षासाठी. डेट नाही लिहून, काहीच नाही लिहून. याच्यावर स्पष्ट सांगितलं का 1 वर्षापर्यंत कोणत्याही कर्जाच्या वसुलीचा तगादा लावू नये. एवढा आदेश असून ह्या लीड बँकेचा मॅनेजर शिरबाते ऐकून नाही राहिला. आता ऑफिसला आलो, ऑफिसला गैरहजर आहे ठीक आहे. आणि इथं आलो तर इथं आम्ही मागे सांगून गेलो, आम्ही इथून जाणार नाही. उद्या या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याला शिरबाते वर्धेचा कलेक्टर जबाबदार राहील. ऑफिसमध्ये इथंच बसून आहे ठीक आहे. आम्हाला जर पोलीसवाले उचलून नेत असत तरी हरकत नाही, नाहीतर आम्ही इथं एंट्री घेऊन मेल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे. ह्या शेतकरी आहे. हे दुसरे तुमचं नाव जीवनराव लाडे कुठचे, रेकीचे ठीक आहे. यायच्या पोराची स्कॉलरशिप आली. स्कॉलरशिप ना कायची स्कॉलरशिप होती, इंजिनिअरिंग कॉलेजची स्कॉलरशिप आली. कोणाच्या नावावर आली, कोणाच्या अकाउंटवर आली, जीवन लाडे ठीक आहे, तुमच्या अकाउंटवर आली. आणि ठीक आहे 7,000 रुपये आणि PM किसानचे म्हणजे अतिवृष्टीचे पैसे आले 14,990 आणि अतिवृष्टीचे पैसे आले. आता शासनानं सांगितलं. आणि तो बावनकुळेचा व्हिडिओ आहे, दाखव रे. बावनकुळेचा व्हिडिओ आहे. बावनकुळे म्हणते ठीक आहे 60,000 स्कॉलरशिपचे 14,000 रुपये कायचे अतिवृष्टीचे. हे पैसे सुद्धा या शेतकऱ्याले तो मॅनेजर देऊन नाही राहिला. मले का म्हणायचं आहे, शासनाचे आदेश जर पाहत नसन तर महाराष्ट्र शासनानं बी तिकडे शासनाला बी आग लावून टाका, बँकेला बी लावून टाका, काही गरज नसत. हे बा हे का बावनकुळे पहा का म्हणते. कुठली बँक आहे का शेतकऱ्याची प्रमुख करताय, सरकार त्यावर कारवाई करेल. सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही, शेतकऱ्याला तगादा लावायचा नाही, कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं शेतकऱ्यांचं कापायचं नाही. बँकेला स्टॉप केलेला आहे, तर बँका स्टॉप आहे. बँका कुठल्याही त्या ठिकाणी तगादा लावत नाही. कोणीतरी शेतकऱ्यांचा अरे ठीक आहे. बावनकुळे साहेब हे काय आहे, तमाशा चालू आहे वर्धेत, ह्या थोडसा लक्ष द्या. बँक तगादा लावतो शेतकऱ्यांना. हे यायनं म्हणलेलं स्टेटमेंट आहे ठीक आहे, त्याचा बी व्हिडिओ आहे. आता ठीक आहे आम्ही इथं बसून आहे, आम्हाला न्याय पाहिजे. सर्व बँका, महाराष्ट्र बँकेचे माहूरचे मॅनेजर भेटले होते मला त्या दिवशी. एक आपल्या काटोलचे भेटले होते नागपूरले. ते म्हणे मॅनेजरच्या हातात आहे. मॅनेजर कोणी बिमार असन, पैशाची गरज असन तर होल्डवरचे पैसे, होल्ड जरी असन तरी पैसे देता येते. पैसे देता येत असताना त्या शेतकऱ्याला नाहक त्रास, त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त ह्या शिरबाते मॅनेजर करत आहे लीड बँकेचा ठीक आहे. आणि तो ठीक आहे मॅनेजर आहे श्रीवास्तव ठीक आहे, कुठचा, रेकीचा, शेलूचा ठीक आहे. तो सुद्धा या शेतकऱ्याला नाहक त्रास देऊन राहिला. उद्या जर शेतकऱ्यानं कमी जास्त केलं त्याला जबाबदार हे लोक राहील ठीक आहे. आता सांगतो याच्यावर लगेच कलेक्टरनं आम्हाला उत्तर द्यावं, नाही तर आम्ही इथं बसून आहे. आम्हाला आज पैसे पाहिजे, आम्ही इथून जात नाही. 8-10 दिवस झाले कंटिन्यू आम्ही चक्रा मारून राहिलो. आणि अशा अनेक शेतकऱ्याचा प्रश्न आहे, त्याचा प्रश्न निकाल लावा, नाही तर असे आंदोलन तुमच्या उरावर आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.